नमस्कार, यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. हे बघा, ही आहे हळद. ही हळदीचा एक कंद लावला होता. या कंदापासून ही हळद इथे तयार झाली आणि आता ही रोप फार मोठं झालं आणि याच्यापासून याला हळद आता याला पूर्णतः जोमात खाली येऊ शकते. ही आहे नागिनीचे पानं, विड्याचे पानं. ही देवपूजेला चालतात, खाण्यासाठी चालतात आणि ती विकलेही जातात. ही गोकर्णीचे फुलं, हे गोकर्णीचे जी फुलं आहे, या इथं गोकर्णी आलेली हे गोकर्णीचे फुलं हेही बाजारात विकले जातात. देवदर्शनासाठी मंदिरासमोर ही याला फार किंमत आहे. ही झाड आता मोठं होईल आणि त्यापासून सर्व काही हळद जागेवर मिळेल. ही लिंबाचं झाड, या लिंबाच्या झाडाला बघा, लिंब कशी लगडली आहेत. ही लिंब बाजारात जर घ्यायला गेले तर आता सध्याच्या स्थितीत 60 रुपये 70 रुपये पावशेरने मिळतात. इतके महाग ही लिंब झालेली आहे. आंब्याची झाडं घरासमोरच ही सर्व झाडे लावली ती आपल्यास फार उपयोगी पडतात. आपल्याला विकत घ्यावं लागत नाही आणि आपला खर्चही वाचतो. हे बघा, ही लिंब, ही सीताफळाची झाडं आणि ही नारळ बघा. ही नारळ तुम्ही बघत असाल, ही नारळ, हे बघा, ही नारळ, ही इतके नारळ लगडलेलं आहे हे झाडांना. ह्या नारळापासून आपल्याला फार फायदा होतो. नारळाच्या झाडापासून फायदा होतो, त्याच्या फांट्यापासून फायदा होतो. दुकानामध्ये नारळ घ्यायला गेलं तर 50 रुपये 40 रुपयाशिवाय नारळाचं पाणी मिळत नाही. ते नारळ आपल्याला फार महाग मिळतं. आम्ही हे नारळ 20 रुपये 25 रुपये 30 रुपयाप्रमाणे होलसेलमध्ये देऊन टाकतो. त्यामुळे आमचा घराचा उदरनिर्वाह बाजार होतो. आणि हेच बघा, त्याच्या झाडाच्या या फांट्यापासून या असे पानं वेगळी केली आणि त्याची ही सारटी काढून घेतली आणि हे बघा, सारटी काढल्यानंतर हा घोळ तयार होतो. ही त्याच्या काड्या तयार होतात आणि याच्यापासून घोळ तयार होतो. ही घोळाची किंमत दुकानामध्ये जर तुम्ही घ्यायला जाल तर 50 रुपये 40 रुपये मोजावं लागतात. एका झाडूची किंमत 40-50 रुपये आहे. तर याच आपल्या घरासमोर नारळाचे झाडं, त्याच्या फांट्या तुटल्या की त्याचे झाडू बनवले आणि तेच जर तुम्ही बाजारात विकले तर तुमचा हप्त्याचा बाजार निश्चितच सुटू शकतो. अशा प्रकारे तुम्ही घरासमोर झाडे लावा. सीताफळाची झाडे लावा, पेरूची झाडे लावा, आंब्याची झाडे लावा. छोट्याशा जागेवर तुम्हाला पुष्कळ काही उत्पन्न मिळू शकतं. हे उत्पन्न फार कमी समजू नका, यातून सर्व काही मिळते. हे बघा, हा गवती चहासुद्धा फार उपयोगी असतो. नित्यनियमात आपण बाजारात गेलो तर गवती चहा विकत घ्यावा लागतो. तोच घरासमोर लावला तो रोज एक पान असं तोडून घेतलं, हे तोडलं तरी आपला चहामध्ये टाकलं जातं आणि चहा चांगला होतो. पुन्हा एकदा नमस्कार. व्हिडिओ पहा आणि तुमच्या घरासमोरही तुम्ही असेच नवनवीन प्रयोग करीत जा.